नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी यापूर्वी सुद्धा आपण नजर अंदाजी पैसेवारी समजून घेतली होती, त्यानंतर सरासरी पैसेवारी सुद्धा समजून घेतली होती आणि अखेर आता अंतिम पैशाची आणेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। आता ही 5 जिल्ह्यातील अंतिम पैशाची आणेवारी असणार आहे आणि या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही योजना असतील त्या योजना दिल्या जाणार आहेत। मग आता कोणकोणत्या योजनेचा यामध्ये लाभ दिला जाणार आहे, जसं की कर्जमाफी असेल, त्याचबरोबर तुमचं लाईट बिल असेल, त्याचबरोबर तुमचं पीक विमा असेल किंवा इतर जे काही योजना असतील त्या कोणत्या दिल्या जाणार आहेत आणि 5 जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी असेल ती किती आलेली आहे, त्या गावातील पैशाची आणेवारी किती आलेली आहे, त्या जिल्ह्यातील पैशाची आणेवारी आणि त्या तालुक्यातील पैशाची आणेवारी किती आलेली हे आपण समजून घेणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका, कारण तर योजनेची माहिती, कर्जमाफी, इतर जे काही योजना असतील त्याचा लाभ आपल्याला दिला जात असतो, म्हणून आपण पैशाची आणेवारी ही समजून घेणार आहोत। आता जी काही अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे ती छत्रपती संभाजीनगर आणि इतर जे काही 4 जिल्हे आहेत त्या 4 जिल्ह्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर पैठण तालुक्यातील जी काही पैशाची आणेवारी आलेली आहे ती 46.11 एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर फुलंबी तालुक्यातील 49 पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विजापूर तालुक्यासाठी 47.73 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गंगापूर तालुक्यासाठी 48.15 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खुलताबाद तालुक्यासाठी 48 पैसे, सिल्लोड तालुक्यासाठी 48 पैसे, त्यानंतर किन्नर तालुक्यासाठी 48 पैसे, सोयागावसाठी 48 पैसे। आता ही झाली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पैशाची आणेवारी। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील आपण पैशाची आणेवारी समजून घेणार आहोत। 128 गावासाठी 35 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आता जिंतूरसाठी 169 गावासाठी 41.33 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मानवतसाठी 45.20 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सोनपेठसाठी 40 पैसे 40.46 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। गंगाखेड तालुक्यासाठी 42 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचनंतर आता हिंगोली तालुक्यातील आपण आणि हिंगोली जिल्ह्यातील माहिती घेणार आहोत। आता 152 गावासाठी 44.6 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर कळमनुरी तालुक्यासाठी 148 गावासाठी 49.87 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वसमतसाठी 151 गावासाठी 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। औंढा तालुक्यासाठी 122 गावासाठी 45 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शेनगावसाठी 133 गावासाठी 45.47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आता नांदेड जिल्ह्याची आपण माहिती घेत आहोत। नांदेड जिल्ह्यात 32 पैसे 88 गावासाठी एवढी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अर्धापूर तालुक्यासाठी 47 पैसे 66 गावासाठी ही पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कांगर तालुक्यासाठी 126 गावासाठी 32 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। लोहासाठी 32 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे 126 गावासाठी। त्यानंतर भोकरदन तालुक्यासाठी भोकरसाठी 32.26 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे 79 गावासाठी। मुदखेडसाठी मुदखेडसाठी 55 गावासाठी 32.33 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हादगावसाठी 137 गावासाठी 34 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हिम्मतनगरसाठी 64 गावासाठी 37 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। केनवडसाठी 191 गावासाठी 37 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मावळसाठी 135 गावासाठी 32 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। देंगलूरसाठी 108 गावासाठी 36 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मुदखेडसाठी 135 गावासाठी 32 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। बिलोली तालुक्यासाठी 92 गावासाठी 35 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नायगावसाठी 89 गावासाठी 32 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। धर्मापुरीसाठी 26 गावासाठी 31 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। उमरसाठी 63 गावासाठी 35 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आता त्याचबरोबर अमरावती तालुक्याची आपण आणि जिल्ह्याची माहिती घेत आहोत।
तिवसा तालुक्यातील जवळपास 43 गावासाठी 43 गावासाठी पैशाची आणेवारी ही 49 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर धारणासाठी 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. चिखलदरसाठी 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नांदगावसाठी 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. खडवेश्वरसाठी 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वरुडसाठी 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दर्यापूरसाठी 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. धामणगाव रेल्वेसाठी 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. भातुकलीसाठी 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. चांदूर रेल्वेसाठी 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मेशीसाठी 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. चांदूर बाजार यासाठी 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि अंजसगाव सुरजी यासाठी 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि आता जत तालुक्यातील जे काही 46 गाव आहेत त्यापैकी जत तालुक्यासाठी जे काही 46 तालुके आहेत आणि त्याचबरोबर अप्पर तहसील साठी 8 गावं अशा मिळून 54 गावासाठी 50 पैशाच्या आत ही पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता नेमका कोणता लाभ दिला जातो, ही जी काही पैशाची 5 तालुक्यातील आणि 5 जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी आपण समजून घेतलेली आहे, त्या गावाची माहिती घेतलेली आहे. अशा ज्या जिल्ह्यातील जे काही शेती पिकाचं नुकसान झालेले, शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं, त्याचबरोबर तुमच्या रब्बीचं अनुदान असेल ते देखील देण्यात आलेले आहे. आणि तुमच्या शेतीतील जे काही माती वाहून गेलेले असेल त्याचं सुद्धा अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. जीवितहानी असेल त्याचं सुद्धा अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात आहे. अशा पद्धतीने आता जे काही नुकसान भरपाई असेल, त्याचबरोबर रब्बीचं अनुदान असेल, तुमची लाईट बिल असेल त्या लाईट बिलमध्ये जी काही सवलत असेल त्याचं अनुदान असेल, मुलाच्या शिक्षणामध्ये जी काही सवलत असेल त्याची फी माफ करणं असेल किंवा त्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात असेल, अशा जे काही सवलती असतील त्या पैशाच्या आणेवारीवरती दिल्या जात असतात. आणि महत्वाचं म्हणजे आता जे काही कर्जमाफी असेल ते कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा या पैशाच्या आणेवारीवरती दिल्या जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर जे काही शेती पिकाचं जे काही नुकसान झालेलं असेल, जनावरांचं नुकसान झालेलं असेल, इतर जे काही योजना असतील, त्याचबरोबर तुमच्या शेतीतील गाळ वाहून गेलेला असेल, अशा जे काही योजना असतील त्या राबवल्या जात असतात. कारण तर शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणची जर पैशाची आणेवारी ही अंतिम 50 पैशाच्या आत जर आले तर मग जे काही योजना असतील त्या योजनेचा लाभ हा दिला जात असतो. म्हणून आता जे काही शेती पिकाचं नुकसान झालेले, जे काही जीवितहानी झालेली असेल, इतर जे काही सवलती असतील, त्याचबरोबर पोखरा योजना असेल, डीबीटी योजना असेल, याच्या माध्यमातून विहीर अनुदान असेल, असे जे काही अनेक योजना असतील त्या शेतकऱ्यांना दिल्या जात असतात. म्हणून जी काही पैशाची आणेवारी असते ती महत्वाची असते. आणि आता या 5 जिल्ह्यातील पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. म्हणून हे सर्व जिल्हे जे काही योजना असतील त्या योजनेसाठी पात्र केले जातील. आणि त्याचबरोबर जे काही पीक विमा असेल त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत, परंतु व्हिडिओ मोठा होईल त्याची माहिती आपण सेपरेट घेणार आहोत. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.